आम्ही बघा पावकेश्वर मंदिरात आलेलो आहे। हाय फ्रेंड्स, बघा आता इथे पोहोचलेलो आहे आम्ही पावकेश्वर मंदिरामध्ये। बघा किती गर्दी आहे, खूप गर्दी आहे। आता इथे लाईनला पण खूप लांब थांबायला लागते। बघा लाईन कुठपर्यंत आहे, खूप जास्त मोठी लाईन आहे। आम्ही इथे थांबलेलो आहे। बघा खूप प्राचीन मंदिर आहे हे। त्याच्या अगोदर पण मी इथे एक ब्लॉग घेतलेला होता, तर आज म्हणलं महाशिवरात्री आहे तर चला म्हटलं येऊ। बघा खूप छान मंदिर आहे हे। आम्ही प्रत्येक वर्षीच येतो इथे, असं आधीमध्ये पण येतो। बघा कसं मंदिर आहे, खूप पहिल्या काळातलं हे मंदिर आहे, जुनं मंदिर आहे हे। आणि आज पहिल्यांदाच असं झालं की आम्हाला खूप वेळ लागला दर्शन घेण्यासाठी, तरी पण देवांशिवांशी जरा शांतच होते, एवढे काय त्यांनी त्रास दिलेला नाही तर प्रत्येक टायमिंगला असं अजिबात थांबत नाहीत। बघा इथे रांगोळी काढलेली, किती सुंदर रांगोळी काढले, खूप छान वाटत होतं इथं आल्यानंतर। मंदिर जा रहा मंदिर तो बंद है, मंदिर पूरे 1 साल बाद खुलेगा। महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। इथून आतमध्ये जायचं आहे। बघा किती गर्दी आहे, कसं आहे खूप प्राचीन आले होते महाशिवरात्री असल्यामुळे। मंदिर बघा हाराने पूर्ण झाकून टाकलेलं आहे, खूप छान दिसत आहे मंदिर। दर्शन घेतल्यानंतर बरेच भाविक नदीकडे येतात आहेत, तसे लहान मुलांना वगैरे सांभाळा, कारण एकदम करा एकदम। तरी ऊन असल्यामुळे जास्त काही व्हिडिओ मध्ये एवढं व्यवस्थित दिसत नव्हतं, ब्लर दिसायचं, तर असे खूप सुंदर दिसत होतं मंदिर। ते ऊन होतं ना, तरी आम्ही ऊन उतरल्यानंतरच गेलो होतो। आम्ही तरी 4:30-5लाच गेलतो। बघा कुठून कशा आहेत रांगा, लाईन खूप मोठी आहे। नाही एक झाला बाद झाला कानातलं का त्यांच्या काढलं नाही, छान आहे हो, एकाच कानात का नाही। आत नसेल व्हिडिओ घेतलेला चालत। बघा आतमध्ये आम्ही आलो आता दर्शन घेण्यासाठी। बघा पहिल्यांदाच मी आतमधून व्हिडिओ काढते, ह्याच्या अगोदर मी एकदा आले होते, व्हिडिओ टाकला मी ह्याचा, पण आतमधून कधी ह्या मंदिराचा व्हिडिओ घेतलेला नव्हता। बघा कसं आहे मंदिर, खूप छान मंदिर आहे।
आता बघा दर्शनही घेऊन बाहेर आलो. बघा तिथे शिवांश देवांश लाडू घेतलेला होता, पण आता ते पप्पांनाच देत होते. बघा बाहेरून पण कसे आहे मंदिर. बघा इथे उपवासाचं फराळ होता आणि घेतलं. आता खाऊन झालेलं आहे. आता इथून चाललेलो आहे आम्ही घरी. बघा इथे पाठीमागे नदी आहे, खूप मोठी नदी आहे, कृष्णा नदी आहे ही पाठीमागची. सर्व भाविकांचे सहर्ष स्वागत आहे. बघा तुम्ही इथे कुठे राहत असाल तर नक्की एकदा ह्या मंदिरात या, खूप छान मंदिर आहे. तरी सर्व भाविकांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे. सायंकाळी 6:30 वाजल्यापासून प्रसाद चालू होणार आहे आणि प्रसादासाठी मंदिराच्या उत्तरेच्या बाजूला पावती ठेवलेली आहे. ज्याला कोणाला देणगी द्यायची आहे त्यांनी इथे येऊन आपल्याला फोटो घेता येणार लय करते. इकडून घेऊया लांब जरा. तर घे माझा. हां चल. मला ठेवूया बस. आता बघा आम्ही बाहेर चाललेलो आहे. बाहेर म्हणजे आता आम्ही चाललेलो आहे घरी. दर्शन हे खूप छान